निम्मी काय बनवू? गाजरचा हलवा. ओके. तर आता इथे एका कढईमध्ये मी 2-3 चम्मच छान असं तूप टाकून घेत आहे. तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकले आहे मी गाजरचा हलवा. तर हे अर्धा केजी गाजर होते. गाजरचा म्हणजे किस झाला होता. तर इथे छान असं मी स्वच्छ धुवून बारीक ग्रेट करून घेतला होता गाजर. त्याला छान असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आधी. तर आता इथे दुसऱ्या साईडला मी एका कढईमध्ये खवा टाकून घेतला आहे. तर हा खवा गोड नव्हता, म्हणजे अनस्वीटन होता. तर यामध्ये मी याला छान मेल्ट करून घ्यायचा आधी. मग यामध्ये फक्त मी 2च चम्मच साखर टाकली होती, कारण आम्ही जास्त गोड खात नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर याला छान असा मेल्ट करून घ्यायचा, म्हणजे साखर एकजीव करून घ्यायची. तो खवा नेहमी गरम केल्यावर तो मेल्ट होतो, परत तो थंड व्हायला ठेवून द्यायचं. तर मी याला छान असं मेल्ट करून घेतलं होतं आणि छान याला शिजवून घेतलं होतं. त्यानंतर याला हा गोळा बंद झाल्यानंतर मी याला थंड करायला ठेवलं होतं. आता इथे आपला हलवा पण छान, म्हणजे तर हलवा आता इथे एकदम सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. याला भरपूर वेळ असं फिरवत राहायचं आणि शिजवून घ्यायचं छान. तुम्ही बघू शकता आता परत हा थोडा सॉफ्ट झाला आणि तूप सुटायला साईडला यायला सुरुवात झाली आहे. तर आता मी इथे अर्धी वाटी साखर टाकली होती. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला साखर कमी जास्त करू शकता. तर इथे मी छान अशी साखर टाकून घेतली होती आणि साखर पण छान यामध्ये मेल्ट झाली होती. आणि साखर टाकल्यानंतर पण भरपूर एक 10 ते 15 मिनटं हा छान शिजवून घ्यायचा, म्हणजे त्याला छान टेस्ट येतो. आणि तो जेवढा सॉफ्ट होईल ना हलवा, तेवढा त्याला टेस्ट येतो. त्यानंतर आता इथे मी 1 वाटी छान असा दूध पावडर घेतला आहे, मिल्क पावडर. तुम्ही कोणत्या पण ब्रँडचा यूज करू शकता. तर इथे मी हे टाकून घेतलं आणि छान याला मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता दूध पावडर टाकल्यावर त्याला बाइंडिंगची कन्सिस्टन्सी यायला सुरुवात झाली आहे. तर तुम्ही बघू शकता आता हा एकदम छान असा तव्याला, म्हणजे कढई सोडायला सुरुवात झाली आहे. तर यावेळेस मी इथे बटर पेपर घेतला आहे, त्याला मी त्यावर याला स्प्रेड करून घेतलं आहे. तर तुम्ही हे थोडंसं थंड होऊ द्याल. मी गरमच ॲड केलं होतं, म्हणजे स्प्रेड करायला टाकलं होतं. तर पेपर थोडा हे होतो, तर म्हणून मग तुम्ही थोडं थंड होऊ द्याल आणि त्यानंतर याला सेट करायला ठेवाल. आता आपल्या इकडे खवा पण छान असा थंड झालेला आहे, सेट झालेला आहे. तर हाताने याला छान असं रोल करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हा खूप छान असा रोल झालेला आहे. आणि याला यावर ठेवून असं आपल्याला या प्रकारे असं रोल करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हलवा बिलकुल पेपरला चिटकलेला पण नाही आहे. तर आता याला मी रेस्ट करायला ठेवलं होतं. तर वीर आणि नेहमी खूप घाई करत होते, त्याच्यामुळे थोडं मी लवकर काढून घेतलं होतं. तर तुम्ही याला जास्त वेळ रेस्ट करायला ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवाल, म्हणजे जास्त चांगलं अजून त्याला बाइंडिंग येईल. तर आता इथे मी धाग्याच्या सहाय्याने याला गोल असे कट करून घेतले आणि पिस्ताने गार्निश केलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने त्याला सजवू शकता. तर इथे वीर आणि निम्मीला खूप घाई झाली होती, ते खूप मागे लागले होते, म्हणून थोडं लवकर याला काढलं होतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.